3.4 example number 4. In figure segment RS, so look at the figure. In figure segment RS is the diameter of the circle with center O. RS हा diameter आहे circle center point O आहे. Point T lies in the exterior of the circle. Point T हा circle च्या exterior आहे, बाहेर आहे. Prove that angle RTS हा इथे ड्रॉ करावा लागेल. Angle RTS is acute angle, म्हणजेच तो त्याचं मेजर लेस दॅन 90 डिग्री आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो मग यासाठी आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करावं लागेल. म्हणून प्रूफमध्ये पहा, लेट सेगमेंट RT इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉईंट M. म्हणजे सेगमेंट RT आपण काढूया आणि तो सर्कलला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होणार आहे तो पॉईंट M आहे आणि पॉईंट M आणि पॉईंट S हे जॉईन केले तर आपल्याला सेगमेंट MS मिळेल. मग कन्स्ट्रक्शन करून आपण इथे सेकंड फिगर शो करूया. सो हियर या आकृतीमध्ये पहा, सेगमेंट RT काढला आहे, पॉईंट R आणि T जॉईन करू आणि हा सेगमेंट सर्कलला पॉईंट M मध्ये इंटरसेक्ट होतो आणि पॉईंट M आणि S यांना जॉईन करणारा सेगमेंट MS आपण काढलेला आहे. या पद्धतीने आपल्याला इथे दोन ट्रायंगल मिळाले, ट्रायंगल RMS आणि दुसरा ट्रायंगल मिळाला आपल्याला ट्रायंगल MTS किंवा ट्रायंगल TMS. तर आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे, अँगल RTS हा ॲक्यूट अँगल आहे. RTSचं मेजर लेस दॅन 90 डिग्री हे प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी इथे इन्स्क्राईब अँगल इन्स्क्राईब इन अ सेमी सर्कल. आता अँगल RMS पॉईंट M हा सर्कलवर आहे because segment RT intersect the circle at point M. सेगमेंट RT हा सर्कलला पॉईंट M मध्ये इंटरसेक्ट करतो, म्हणजे पॉईंट M हा सर्कलवर आहे आणि RM आणि MS हे सेगमेंट जॉईन केले तर आपल्याला अँगल मिळतो RMS. या ट्रायंगल RMS मध्ये RS हा डायमीटर आहे, म्हणजेच अँगल RMS हा अँगल इन्स्क्राईब इन अ सेमी सर्कल आहे. अँगल इन्स्क्राईब इन अ सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल हा राईट अँगल असतो. हा सेमी सर्कल आहे कारण सेगमेंट RS हा डायमीटर आहे, म्हणून अँगल RMS हा राईट अँगल असेल बिकॉज अँगल इन्स्क्राईब इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. देअरफॉर वी आर रिटर्न, म्हणून आपण लिहिला अँगल RMS 90 डिग्री. अँगल RMS 90 डिग्री आहे याचा अर्थ सेगमेंट SM हा जो आहे इट इज परपेंडिक्युलर टू साइड RT. RM ला परपेंडिक्युलर आहे आणि RM आणि T हे तिन्ही पॉईंट कोलिनियर आहे, म्हणजेच सेगमेंट SM हा सेगमेंट RT ला किंवा साइड RT ला परपेंडिक्युलर आहे. यावरून लिहिलं आपण हे. आता हा जर परपेंडिक्युलर आहे, सेगमेंट SM हा साइड RT ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच अँगल TMS सुद्धा 90 डिग्री आहे. अँगल TMS 90 डिग्री आहे याचा अर्थ ट्रायंगल TMS इज ऑल्सो राईट अँगल ट्रायंगल. हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. आता ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. आता कोणताही ट्रायंगल असेल तर त्याच्या तिन्ही अँगलची सम 180 डिग्री असते, म्हणून आपण ट्रायंगल TMSच्या तिन्ही अँगलची सम लिहूया. सो इन ट्रायंगल TMS मध्ये अँगल TMS प्लस अँगल MTS हा अँगल प्लस अँगल TSM या तिन्ही अँगलची सम 180 डिग्री बाय अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. आता या तिन्ही अँगलपैकी अँगल TMS हा 90 डिग्री आहे. ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया. So 90 degree plus angle MTS plus angle TSM is equal to 180 degree. Transferring 90 degree this value to right hand side, we get angle MTS plus angle TSM is equal to 180 minus 90 degree. So angle MTS plus angle TSM is equal to 90 degree. म्हणजेच angle MTS आणि TSM या दोन अँगलची सम फिगरमध्ये लक्ष द्या, आपण मार्क करूया इथे. तर हे जे दोन अँगल आहे, हा अँगल MTS आणि दुसरा
अँगल TSM हे जे दोन अँगल आहे त्यांची सम आली 90 डिग्री. तर या ठिकाणी यांची सम 90 डिग्री आहे, म्हणजेच यापैकी प्रत्येक अँगल जो आहे तो अँगल MTS आणि अँगल TSM या दोघांची सम 90 डिग्री, म्हणजे या प्रत्येक अँगलचं मेजर हे 90 डिग्रीपेक्षा कमी असेल. म्हणजेच या ठिकाणी अँगल MTS जो आहे तो सुद्धा लेस दॅन 90 डिग्री असेल आणि अँगल TSM हा सुद्धा लेस दॅन 90 डिग्री आहे. आता MTS हा 90 डिग्रीपेक्षा लहान आहे, म्हणजे अँगल MTS हा ॲक्यूट अँगल आहे. आता अँगल MTS म्हणजेच अँगल RTS, सेम अँगल विथ डिफरंट नेम, कारण हे पॉईंट R, पॉईंट M आणि पॉईंट T कोलिनियर आहे. म्हणजेच अँगल MTSचं नाव आपण अँगल RTS असं देखील लिहू शकतो. म्हणून MTS जर लेस दॅन 90 डिग्री आहे म्हणजेच ॲक्यूट अँगल आहे, दॅट इज म्हणून अँगल, कारण आपण हे बिटवीननेस इथे लिहिलेलं आहे. आता अँगल RTS जर 90 डिग्रीपेक्षा लेस आहे, कमी आहे, याचाच अर्थ तो ॲक्यूट अँगल आहे. अँगल RTS इज अन ॲक्यूट अँगल, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. या पद्धतीने आपण एक्झाम्पल 4 सोडवलं आहे. नाउ लुक ॲट द एक्झाम्पल नंबर 5. पाचवं उदाहरण पाहूया. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. कुठलाही रेक्टँगल हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे फिगर काढली आपण, ABCD इज अ रेक्टँगल. आता रेक्टँगलचे डेफिनेशननुसार each angle of rectangle is a 90 degree right angle. So here angle A equals to angle B equals to angle C equals to angle D. चारही अँगल जे असतील प्रत्येकाचं मेजर 90 डिग्री असेल. रिजन अँगल्स ऑफ रेक्टँगल. आता अँगल A आणि C अपोजिट अँगल आहेत आणि अँगल B आणि D अपोजिट अँगल आहे. आता या ठिकाणी अपोजिट अँगलचं आपण ॲडिशन करूया. अँगल A प्लस C 90 डिग्री प्लस 90 डिग्री 180 डिग्री, म्हणजेच अँगल A आणि C अपोजिट अँगल सप्लिमेंटरी झाले. या ठिकाणी बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम एखाद्या क्वाड्रिलेटरमध्ये अपोजिट अँगलची एक जरी पेअर सप्लिमेंटरी असेल तर तो सायक्लिक क्वाड्रिलेटरल असतो. यानुसार क्वाड्रिलेटरल ABCD मध्ये अपोजिट अँगल्स A आणि C हे सप्लिमेंटरी आहेत, म्हणून क्वाड्रिलेटरल ABCD म्हणजेच रेक्टँगल हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे, हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलं आहे. एक्झाम्पल नंबर 5. इन दिस वे वी हॅव प्रूव्ड इट. नाउ इन एक्झाम्पल 6, इन फिगर YZ and XT आर अल्टिट्यूड्स. YZ हा अल्टिट्यूड आहे आणि XT सुद्धा अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे वर्टेक्समधून, ट्रायंगलच्या वर्टेक्समधून अपोजिट साईडवर काढलेला परपेंडिक्युलर सेगमेंट. YZ अल्टिट्यूड आहे आणि XT सुद्धा अल्टिट्यूड आहे. आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे, त्या ठिकाणी प्रूव्ह दॅट क्वाड्रिलेटरल WZPT इज अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. आणि त्याचप्रमाणे पॉईंट XZTY, XZ, XZT आणि Y हे सुद्धा कॉन्सेक्लिक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. या ठिकाणी सोल्युशन WZP प्लस WTP, फिगर पहा, WZP दिस आणि WTP हे दोन्ही अँगल राईट अँगल आहे, कारण हे त्याचप्रमाणे या दोन्ही अँगलचं जर आपण ॲडिशन केलं WZP आणि WTP हे अपोजिट अँगल आहे. या क्वाड्रिलेटरल WZPT मध्ये अपोजिट अँगलची सम 180 डिग्री येते, 90 डिग्री प्लस 90 डिग्री. मग या क्वाड्रिलेटरल WZPT मध्ये अपोजिट अँगल सप्लिमेंटरी झाले. मग कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरमनुसार जर अपोजिट अँगलची एक पेअर जरी सप्लिमेंटरी असेल तर तो क्वाड्रिलेटरल सायक्लिक असतो. क्वाड्रिलेटरल WZPT मध्ये अपोजिट अँगलची एक पेअर सप्लिमेंटरी आहे, म्हणून हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम क्वाड्रिलेटरल WZPT इज अ सायक्लिक. पहिल्या प्रश्नाचं प्रूफ आपण या पद्धतीने केलं आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे, यामध्ये हे जे पॉईंट X, पॉईंट Z, पॉईंट T आणि पॉईंट Y हे कॉनसायक्लिक आहे, म्हणजे एकाच सर्कलवर आहेत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. या ठिकाणी
अँगल एक्स झेड वाय 90 डिग्री आहे आणि अँगल एक्स टी वाय हा सुद्धा 90 डिग्री. याचा अर्थ अँगल एक्स झेड वाय आणि अँगल एक्स टी वाय हे दोन्हीही कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल मेजरचे आहेत. आणि पॉईंट एक्स आणि वाय ते कोलिनियर आहेत, एकाच लाईनवर आहेत. मग या ठिकाणी पॉईंट एक्स अँड वाय सबटेंड इक्वल अँगल्स. पॉईंट एक्स आणि वाय इक्वल अँगल फॉर्म करतात लाईन एक्स वायच्या एकाच साईडला वेगवेगळ्या पॉईंट्स जवळ. तर पॉईंट एक्स अँड वाय सबटेंड इक्वल अँगल्स ॲट टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. वेगवेगळे पॉईंट झेड आणि टी जवळ हे इक्वल अँगल फॉर्म करतात पॉईंट एक्स आणि वाय. आणि पॉईंट एक्स आणि वाय हे एकाच लाईनवर आहे. म्हणून थेरमनुसार इफ टू पॉईंट्स ऑन अ गिवन लाईन सबटेंड इक्वल अँगल ॲट टू डिस्टिंक्ट पॉईंट. जर एकाच लाईनवरचे दोन पॉईंट्स त्या लाईनच्या एकाच बाजूला दोन वेगवेगळ्या पॉईंटजवळ सारखे अँगल फॉर्म करत असतील तर हे चारही पॉईंट कॉन्सायक्लिक असतात. हा थेरम आपण शिकलो आहे या चॅप्टरमध्ये. त्या थेरमनुसार पॉईंट्स एक्स झेड टी वाय हे कॉन्सायक्लिक आहे. या पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 3.4 मधलं एक्झाम्पल 7. इन फिगर arc NS and R equals to arc NS 125 degree and arc EF 37 degree. Find measure of angle NMS. हा जो अँगल आहे NMS याचा मेजर काढायचा आहे. आता EN आणि FS या कॉर्ड आहेत सर्कलच्या आणि ज्या लाईनमध्ये या कॉर्ड्स आहेत लाईन MN आणि लाईन MS या लाईन सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट होतात. या ठिकाणी सोल्युशन आपल्याला मेजर्स दिले ते आपण लिहिलेत. लाईन्स MN अँड लाईन MS इथे रे दाखवले, आपण लाईन पण काढू शकतो. लाईन MN अँड लाईन MS कंटेन्स कॉर्ड EN. MN मध्ये कॉर्ड EN ही आहे समाविष्ट आहे आणि लाईन MS मध्ये कॉर्ड FS आहे आणि या दोन्ही लाईन सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट होतात पॉइंट M मध्ये. सो बाय द प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्ट एक्सटर्नली, जर ज्या लाईन्स मध्ये या कॉर्ड्स आहेत या लाईन सर्कलच्या एक्सटेरियर मध्ये इंटरसेक्ट होत असतील तर या ठिकाणी हा जो अँगल फॉर्म झालेला आहे अँगल NMS याचं मेजर या अँगलनी ज्या दोन आर्क इंटरसेप्ट केलेल्या आहेत त्या आर्कच्या मेजरच्या डिफरन्स होईल त्याच्या हाफ असतो. ही प्रॉपर्टी आपण शिकलोय. म्हणून बाय द प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड which intersect externally we have written angle NMS is equal to half of arc NS, half of measure of arc NS minus measure of arc EF. आर्क NS चं मेजर आर्क EF चं मेजर या दोघांच्या मेजर्स मधला डिफरन्स काढून त्याच्या हाफ डिवायडेड बाय 2 जर केलं तर आपल्याला अँगल NMS चं मेजर मिळेल आणि या दोन्ही आर्कचं मेजर आपल्याला दिलेलं आहे. सो सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू NMS is equal to half of 125 minus 37. So half of 125 minus 37, that is 88. So angle NMS is equal to 44 degree. By the property of chords of the circle intersecting externally. आता यातला सेकंड जो सब क्वेश्चन आहे, इथे कॉर्ड जे आहेत त्या सर्कलच्या इंटेरियर मध्ये इंटरसेक्ट होतात. कॉर्ड AC आणि कॉर्ड DE intersect in the point B which lies in the interior of the circle. पॉइंट B मध्ये इंटरसेक्ट होतात आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा सर्कलच्या आतमध्ये आहे. याच्याशी संबंधित हा सेकंड सब क्वेश्चन आहे. इन फिगर कॉर्ड AC and chord DE intersect at point B. If angle ABE, this angle is equal to 108 degree and measure of arc AE is equal to 95 degree. Arc AE चं मेजर दिलंय 95 degree. So find measure of arc DC. या आर्कचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी
अँगल ए बी जे आपल्याला मेजर्स दिले ते आपण लिहिले. Chord AC and DE intersect in the interior of the circle. सर्कलच्या आतमध्ये इंटरसेक्ट होतात. So by the property of intersecting chords, intersecting in the interior of the circle, angle ABE हा जो अँगल आहे याचं मेजर हाफ ऑफ. आता अँगल ABE इंटरसेक्ट कर आर्क ए इंटरसेक्ट करतो आणि अँगल ABE चा अपोजिट अँगल DBC हा आर्क DC इंटरसेक्ट करतो. या ठिकाणी आपण फिगर जर ऑब्झर्व केली तर इंटरसेप्टेड आर्क आपण मार्क करूया. इंटरसेप्टेड आर्क अँगल ABE दिस अँगल इंटरसेप्ट आर्क AE ही आर्क इंटरसेप्ट करतो आणि दुसरा अँगल DBC दिस अँगल इंटरसेप्ट आर्क DC. या ठिकाणी हा जो अँगल आहे ABEचं मेजर, दिस मेजर ऑफ अँगल ABE याचं मेजर किंवा अँगल DBCचं मेजर या दोन्ही आर्कच्या मेजरची सम करून त्याच्या हाफ. सो हा मेजर ऑफ आर्क ए दिस प्लस मेजर ऑफ आर्क DC या दोन्ही आर्कच्या मेजरचं ॲडिशन करायचं आणि डिवायडेड बाय 2 करायचं, तर तेवढं मेजर अँगल ABEचं असते. इथे अँगल ABEचं मेजर आपल्याला दिले आहेत. ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करणार या ठिकाणी. तर इथे आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. तर सबस्टिट्यूशन केल्यानंतर याचं मेजर अँगल ABEचं 108 डिग्री, नंतर आर्क AEचं मेजर 95 डिग्री आहे. हे आपण इथे सबस्टिट्यूट केलं 95 डिग्री आणि आर्क DCचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर हे सोल्युशन आपण 2 जे डिनॉमिनेटरमधले लेफ्ट साईडला आणूया. सो 102 × 2 इक्वल्स टू 95 प्लस मेजर ऑफ आर्क DC. 102 × 2 216 इक्वल्स टू 95 प्लस मेजर ऑफ आर्क DC. ट्रान्सफरिंग 95 टू LHS हे डावीकडे आणले. लेफ्ट साईडला हे मायनस होतील. सो मेजर ऑफ आर्क DC इज इक्वल टू 216 मायनस 95. So measure of arc DC is equal to 121. In this way we have solved last example of the practice set 3.4.